आपल्या सर्वांचे या पत्रकार परिषदेमध्ये मी स्वागत करतो। आज महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी आहे। त्यांना मी विनम्र अभिवादन करतो। खरं तर श्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाआघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्यांच्या 1 वर्षाच्या कामाची कार्यपुस्तिका ही म्हणजे काल आलेले न्यायालयाचे 2 निर्णय आहेत। खरं म्हणजे श्री अर्णव गोस्वामी असतील किंवा कंगना रणावत असतील, यांच्या सगळ्या विचारांशी आम्ही सहमत नाही, परंतु लोकशाहीमध्ये सरकार विरोधी विचार मांडल्यानंतर ते चिरडून टाकू या वृत्तीशी आम्ही बिलकुलच सहमत नाही। आणि ज्या प्रकारची चपराक या सरकारला काल सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने या ठिकाणी दिली आहे, यानंतर तरी हे सरकार जागं होईल का, की आता सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाला देखील तुम्ही महाराष्ट्र विरोधी ठरवणार आहात, हा सवाल आता विचारण्याची आवश्यकता आहे। महाराष्ट्रद्रोही असं उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाला या सरकारने ठरवलं नाही म्हणजे फार चांगलं झालं असं आम्ही समजू। आज आपण बघू शकतो की श्री अर्णव गोस्वामी यांच्या प्रकरणात अतिशय हार्ड हिटिंग अशा प्रकारचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने दिलाय आणि त्यात सर्वोच्च न्यायालय म्हणतं व्यक्ती स्वातंत्र्य ही संविधानातील अतिशय मौल्यवान बाब आहे। एखाद्या व्यक्तीची स्वतंत्रता ही एक दिवस जरी धोक्यात येत असेल तर ती अनेक दिवसांसाठी धोक्यात आली असे म्हणावे लागेल। या पुढचं महत्त्वाचं आहे, अर्णवला यासाठी लक्ष्य करण्यात आले की त्यांनी टीव्हीवर जी मते व्यक्त केली होती ती सरकारी यंत्रणेसाठी अडचणीची होती। फौजदारी कायदे हे कुठल्या व्यक्तीचा निवडून छळ करण्यासाठी शस्त्र म्हणून कधी वापरायचे नसतात। कायदा हा कुठल्याही व्यक्तीला लक्ष्य करण्यासाठी नसतो। या व्यतिरिक्त अनेक गोष्टी या ठिकाणी या निर्णयामध्ये दिलेल्या आहेत, ज्या सरकारच्या कृतीला आणि सरकारच्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घालणाऱ्या अशा प्रकारच्या या सगळ्या बाबी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। दुसरं, कंगना रणावत यांचं जे प्रकरण आहे त्यामध्ये देखील महानगरपालिका आणि पर्यायाने राज्य सरकार आणि राज्य सरकारचे नेते यांच्यावर घणाघाती टीका ही या ठिकाणी करण्यात आली आहे। कंगनाच्या घराची तोडफोड करण्याची कृती ही अप्रामाणिक होती, त्यामागचा हेतू चांगला नव्हता। ही कारवाई सुनियोजित स्वरूपाची होती। तिचे ट्विट्स आणि वक्तव्य पाहून ती करण्यात आली। तिच्या घरात कारवाई करण्यात आलेली कारवाई ही अनधिकृत होती। तिला कोणताही कायदेशीर मार्ग वापरता येऊ नये हे सुनिश्चित करण्यात आले। मार्ग असा पत्करण्यात आला की तिच्याकडे कोणताही पर्याय राहू नये आणि जे काही आहे ते स्वीकारण्याशिवाय पर्याय असू नये, फेट अकम्प्ली असा शब्द वापरण्यात आला आहे। एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचा सन्मान न करण्याचा प्रयत्न अशीच महापालिकेची कारवाई म्हणता येईल। कंगनाला नोटीस जारी करण्यापासून ते बांधकाम पाडण्यापर्यंत संपूर्ण कारवाई अप्रामाणिक आणि अशुद्ध हेतूने होती। म्हणूनच अतिक्रमण पाडण्याचा मुंबई महापालिकेचा आदेश आम्ही रद्द करीत आहोत। श्री संजय राऊत यांची वागणूक एखाद्या संसद सदस्याला शोभून दिसणारी नाही। 9 मार्च पर्यंत नुकसान किती झाले
याची माहिती न्यायालयाला सादर करावी, त्यानुसार आम्ही नुकसान भरपाईचा आदेश पारित करू. म्हणजे आपण हे दोन्ही निर्णय जर बघितले तर अक्षरशः सरकारी तंत्राचा गैरवापर, आणि एवढंच नाही आहे, अनेक RTI कार्यकर्त्यांवर, अनेक जे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहेत अशा लोकांवर सरकारच्या विरोधात बोलाल तर आम्ही तुम्हाला जेलमध्ये टाकू, ही जी दमनकारी नीती आहे ही यातनं स्पष्ट झाली आहे. आणि ती सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने देखील या ठिकाणी पूर्णपणे स्पष्ट केली आहे. आणि आमची तर मागणी आहे की आता हे स्पष्ट दोन्ही निकाल आल्यानंतर सरकार कोणावर कारवाई करणार आहे हे सरकारने स्पष्ट केलं पाहिजे. कोणावर कारवाई करणार आहे? गृहमंत्र्यांवर होणार की मुख्यमंत्री याच्याकरता माफी मागणार? अशा प्रकारची कारवाई झाल्याबद्दल ते तर मागणार नाहीत, आम्हाला माहिती आहे. की ज्या अधिकाऱ्यांनी नियमबाह्य जाऊन अशा प्रकारची कारवाई केली त्यांच्यावर कारवाई करणार, हे देखील आता या ठिकाणी स्पष्ट झालं पाहिजे. खरं तर महाविकास आघाडीला 1 वर्ष पूर्ण झालं. या एका वर्षामध्ये या सरकारची अचीवमेंट काहीच नाही. खरं तर 1 वर्षपूर्तीच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्र्यांनी सामनाला मुलाखत दिली. अपेक्षा अशी होती की वर्षपूर्तीच्या निमित्ताने मुलाखत असल्यामुळे एका वर्षात आम्ही काय केलं, आमच्यासमोर काय अडचणी आल्या, आम्ही काय अचीव केलं, आता पुढची आमची दिशा काय आहे, कसा आम्ही विकास करणार आहोत, महाराष्ट्रातल्या दीन दलित गोरगरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला, महाराष्ट्रातली शहरं, महाराष्ट्रातला ग्रामीण भाग, या सगळ्यांच्या बद्दल आमचं विजन काय आहे, आम्हाला कुठे हा महाराष्ट्र न्यायचा आहे, काय नेमकं करायचं आहे, या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीमध्ये काही दिशा मिळेल अशा प्रकारची अपेक्षा होती. परंतु दुर्दैवाने मुख्यमंत्र्यांची मुलाखत ही केवळ टीका टिप्पणीमध्ये केली. आणि आश्चर्य आहे, महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री मी यापूर्वी पाहिले नव्हते. असं कधी होत नव्हतं. म्हणजे मुख्यमंत्री संयमी आहेत असं मी ऐकलं होतं आणि गेल्या 5 वर्षात अनुभवलं होतं. पण मग ते दसऱ्याचं भाषण असो की कालची मुलाखत असो, मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीला शोभणारं वक्तव्य हे त्यांनी केलेलं नाही. हे शोभणारं वक्तव्य नाही आहे. तुम्ही संवैधानिक पदावर बसले आहात, संविधानाची शपथ घेतली आहे, कोणाच्याही विरुद्ध राग किंवा द्वेषाच्या शिवाय मी कारवाई करीन हा शपथेचा भाग आहे. अनुराग या द्वेष के बिना, राग किंवा द्वेषाच्या शिवाय ही जी शपथ घेतली आहे या शपथेचं पालन करताना कुठेही मुख्यमंत्री दिसत नाहीत. आणि कालच्या मुलाखतीमध्ये विकासावर चर्चा नाही आहे, महाराष्ट्र कुठल्या दिशेला जाईल याच्यावर चर्चा नाही आहे. याच्यामागे हात धुवून लागू, त्याच्यामागे पाय धुवून लागू, याची खिचडी करू, त्याचा खिमा बनवू, हे कुठले शब्द आहेत? म्हणजे असं आहे की अशा प्रकारचं भांडण हे नाक्यावर होतं. हे वर्षपूर्तीच्या निमित्ताने होत नाही. मुख्यमंत्र्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अशा प्रकारे चिरडण्याची भाषा ही ज्यांनी ज्यांनी केली ते फार काळ टिकले नाहीत. आणि ह्या देशात तर लोकशाही आहे. लोकशाहीची मूल्य, एक बरं झालं की त्यांची मुलाखत 1 दिवस आधीच झाली होती. कालच्या
जे काही निर्णय आले आहेत त्या निर्णयानंतर जर ही मुलाखत झाली असती तर कदाचित कंटेम्प्ट ऑफ कोर्टच झाला असता. कारण सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय तुमच्याबद्दल इतकी जबरदस्त टिप्पणी करते आणि तुमची मुलाखत तीच आहे. त्यामुळे मला असं वाटतं, मी ही कुठल्याही मुख्यमंत्र्याची मुलाखत मानत नाही आणि त्यामुळे त्याला उत्तर देणं किंवा त्याच्यावर टिप्पणी करणं हे देखील मला असं वाटतं की योग्य नाही आहे. कारण ती त्या लायकीचीच नाही आहे, ती त्या लायकीचीच नाही आहे. माझी अपेक्षा आहे असं आहे की तुम्हाला ते म्हणतात ना 5 वर्ष राज्य चालवणार आहे, जरूर चालवा, 5 वर्ष नक्की तुम्ही चालवा, काही आमची हरकत नाही आहे. पण या 5 वर्षात नुसत्या धमक्या देऊ नका, गव्हर्नन्स दाखवा ना. 1 वर्ष तर तुमचं गेलं, गव्हर्नन्स कुठे आहे? वेर इज गव्हर्नन्स? या 1 वर्षात गव्हर्नन्स हा कुठेही पाहायला मिळालेला नाही. खरं तर हे सरकार जे आलं तेच मुळात विश्वासघातातनं आलं, विश्वासघातातनं. आणि तो आमचा सोडून द्या, आम्ही फार छोटे लोक आहोत. जनतेचा विश्वासघात करून हे सरकार आलंय, जनतेचा विश्वासघात. कारण तुम्ही एका पक्षासोबत युती करून मतं मागता, मोदीजींच्या नावाने मतं मागता, मोदीजींचा चेहरा समोर ठेवून त्या ठिकाणी मतं मिळवता आणि त्यानंतर विरोधकांची हातमिळवणी करता. आणि म्हणून हे सरकार विश्वासघातातून आलेलं सरकार आहे. आणि आल्यानंतर गेल्या 1 वर्षातली उपलब्धी काय आहे? 1 वर्षातली उपलब्धी यांची केवळ स्थगिती आहे. वेगवेगळ्या विकास कामांना स्थगिती देणं याच्या व्यतिरिक्त दाखवण्यासारखं या सरकारमध्ये काही नाही आहे. आणि आमचं स्पष्ट मत आहे, आरे कारशेड या संदर्भात तर मुंबई भाजपा यातलं सत्य हे मुंबईतल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणार आहे. काही अधिकारी आपल्या फायद्याकरता मुख्यमंत्र्यांचा इगो मसाज करतायत आणि मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करतायत. आणि त्यातनं आरे कारशेड सारखे निर्णय जे मुंबई विरोधी निर्णय आहेत, मुंबईच्या सामान्य माणसाच्या विरोधातले निर्णय आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधातले निर्णय आहेत. त्यामुळे या संदर्भात मुंबईतल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत याचं सत्य हे आम्ही एका छोट्याशा पुस्तिकेच्या माध्यमातून पाठवणार आहोत. आणि या सरकारने कसं मुंबईकरांना या ठिकाणी मेट्रोपासून दूर ठेवलं ते देखील आम्ही सांगणार आहोत. आता आपण बघा, या ठिकाणी जलयुक्त शिवार स्थगित, सरपंचाची थेट निवडणूक स्थगित, बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांचा मतदानाचा अधिकार स्थगित, शिक्षकांच्या ऑनलाईन बद्द्या स्थगित, सारथी बंद. आरे कारशेड मी सांगितलं, यादी इतकी मोठी आहे, माझ्याकडे 2 पानाची यादी आहे की ज्याच्यावर निव्वळ स्थगिती या सरकारने दिलेली आहे. आणि दुसरीकडे कोरोनाच्या काळामध्ये, कोरोनाच्या हाताळणीमध्ये हे सरकार सपशेल अपयशी झालं. ही तर खरोखर मी असंच म्हणतो की ईश्वराचे आशीर्वादच म्हणावेत की दुसरी वेव ही देशात आणि महाराष्ट्रात काही भागातच दिसते आहे, ती अजून महाराष्ट्रात दिसत नाही आणि ती येऊ नये अशीच आपली इच्छा आहे. पण हे सांगतात की आम्ही महाराष्ट्रात कोरोना थोपवला. देशामध्ये एकूण मृत्यू झाले 1,34,000, त्यातले 46,000 मृत्यू तुमच्याकडे, आणि कोरोना थोपवला. देशातल्या सर्वात जास्त कोरोनाचे पेशंट्स हे महाराष्ट्रात, आणि कोरोना थोपवला. काय अवस्था आपण महाराष्ट्राची आणि मुंबईची बघितली. रस्त्यावर तडफडून मरणारे लोक आम्ही बघितले, एकेका बेडवर मेलेला व्यक्ती आणि पेशंट झोपलेला आम्ही बघितला. 3-3 दिवस लोक मेले पण कोणाला पत्ता नाही आम्ही बघितलं. 7-7 दिवस
शौचालयात त्या ठिकाणी डेड बॉडी पडली आहे, कोणी लक्ष द्यायला तयार नाही हे आम्ही बघितलं. कोणाची बॉडी कोणाकडे गेली हे माहिती नाही हे आम्ही या ठिकाणी बघितलं. किती 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 व्यथा आम्ही या कोरोनाच्या काळात बघितल्या. कुठेही सरकारचं नियंत्रण कोरोनात आम्हाला पाहायला मिळालं नाही. आजही बघा, चाचण्यांच्या संदर्भात आज आम्ही पुन्हा चाचण्या कमी करून टाकल्या. कशा करता? आम्हाला आकड्यांशी लढायचं आहे की कोरोनाशी लढायचं आहे? आणि सुरुवातीपासून ही स्ट्रॅटेजी राहिली आहे. मी तर या संदर्भात वारंवार, मी आज बोलतो असं नाही, वारंवार केवळ बोललो नाही, या संदर्भातली सगळी माहिती ही मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठवली. ठीक आहे, माझ्या एकही पत्राला त्यांनी उत्तर दिलं नाही, पण किमान त्याच्यावर जर कारवाई केली असती तरी देखील आम्ही त्यांना धन्यवाद दिले असते. पण कुठली कारवाई होताना दिसत नाही. आणि म्हणून कोरोनाच्या काळात आम्ही काम केलं असं म्हणून पाठ थुटून घेऊ नका. एक निश्चित आहे, कोरोनाच्या काळात प्रचंड मोठा भ्रष्टाचार हा मात्र झालाय आणि तो भ्रष्टाचार आम्ही उघड करणार आहोत. अक्षरशः कोरोनाच्या नावाने जी काही लूट या ठिकाणी झाली आहे ती आम्ही निश्चितपणे समोर आणणार आहोत. आज आपण बघा, राज्यामध्ये गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांसमोर प्रचंड प्रश्न आले. विदर्भामध्ये पूर आला, कोकणामध्ये निसर्ग चक्रीवादळ आलं, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यात आणि उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला. वचनपूर्ती मुख्यमंत्री पदाकरता न दिलेलं वचन लक्षात आहे, पण शेतकऱ्याला आपण स्वतः बांधावर जाऊन दिलेलं वचन मात्र हे विसरले. 50,000 देऊ, 25,000 देऊ, दिलं होतं ना वचन. मुख्यमंत्री पदाचं वचन आम्हाला दिलं होतं हे रोज सांगितलं जातं, पण तुम्ही शेतकऱ्याला दिलेल्या वचनाचं काय, याचं उत्तर कोण देणार? आणि ते सोडून द्या, आजही तुम्ही मदत केलेली, तुम्ही जाहीर केलेली मदत देखील, तोकडी मदत देखील शेतकऱ्याला मिळालेली नाही. मी आता पुन्हा जवळजवळ अर्ध्या महाराष्ट्राचा दौरा करून आलो. या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आणि इतर अनुषंगाने विदर्भापासनं, मराठवाड्यापासनं तर पश्चिम महाराष्ट्रापर्यंत सगळा दौरा मी केला. आणि सगळीकडे एकच प्रश्न मी विचारत होतो, मदत मिळाली का? कुठेही मदत मिळालेली नाही, कुठेही नाही. आणि आज ज्या प्रकारे, म्हणजे एकीकडे शेतकऱ्याला मदत नाही, दुसरीकडे जे उगवलं, आता बोंडअळीमुळे कापूस गेलाय, अतिवृष्टीनंतर खोडकिडीमुळे सोयाबीन गेलाय, याच्याकडे मात्र सपशेल दुर्लक्ष आहे. याचा तर पंचनामाही नाही आहे. म्हणजे पावसानंतर हे जे काही कापूस आणि सोयाबीन गेलाय त्याचा पंचनामाही नाही आहे. आमची मागणी आहे, धानाच्या शेतकऱ्याला बोनसची घोषणा आली, आम्ही स्वागत करतो, आम्हाला आनंद आहे. पण त्याच वेळी हा जो कापसाचा शेतकरी आहे, सोयाबीनचा शेतकरी आहे, ज्याला अक्षरशः आज रस्त्यावर येण्याची त्याची परिस्थिती झाली आहे, त्यालाही तात्काळ सरकारने बोनस घोषित केला पाहिजे, मदत घोषित केली पाहिजे आणि त्याला सावरलं पाहिजे. एवढंच नाही, माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, पिकेल ते विकेल. जे पिकलंच नाही, पण जे पिकलं तेही विकायची व्यवस्था नाहीये. म्हणजे जो कापूस राहिला त्याच्या खरेदीची व्यवस्था नाहीये, सोयाबीनच्या खरेदीची व्यवस्था नाहीये, मागच्याही खरीप आणि रबीची खरेदी हे सरकार करू शकलं नाही. आताही कुठलीही खरेदीची व्यवस्था या सरकारने केलेली नाही. आणि जे कोरोनाच्या काळात छोटे छोटे घटक आहेत, 12 बलुतेदार आहेत, फुटपाथ दुकानदार आहेत, ऑटो रिक्षा टॅक्सीवाले आहेत, वेगवेगळे कामं करणारे आहेत, या कोणाही करता एका नव्या पैशाचं पॅकेज या सरकारने दिलेलं नाही, कोणालाही मदत केली नाही. कोरोनाच्या काळात या सरकारच्या वतीनं कोणालाही कुठलीही मदत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं.
मराठा आरक्षणाच्या संदर्भात या सरकारने अभूतपूर्व घोळ घातला। केवळ 2 आरक्षणं उच्च न्यायालयात टिकली। अनेक राज्यांनी आरक्षणं दिली, पण ती सगळी उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी आरक्षणं स्थगित झाली। 2च आरक्षण, एक तमिळनाडूचं आणि दुसरं महाराष्ट्रातलं, की ज्याला उच्च न्यायालयाने वैध ठरवलं। उच्च न्यायालयातनं तमिळनाडूचं आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयात गेलं, त्या ठिकाणी त्यांनी ते घटनापीठाकडे पाठवलं, कुठली स्थगिती दिली नाही। महाराष्ट्राचं आरक्षण मात्र घटनापीठाकडे पाठवताना त्याच्यावर स्थगिती देण्यात आली। आणि पहिल्या दिवशीपासून, म्हणजे ज्यावेळेस त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयात केस गेली, पहिल्याच दिवशी यांचे वकील सांगतात आमच्याकडे कुठली माहिती आलेली नाही, त्यामुळे आम्ही आर्ग्युमेंट करू शकत नाही, कुठलाही समन्वय आम्हाला पाहायला मिळाला नाही। आजही आपण बघितलं, प्रवेशाचे इतके घोळ झाले। स्थगिती काढण्याकरता या सरकारनं माहिती असून हे तत्व आहे की ज्यांनी स्थगिती देऊन ज्या पीठाने घटनापीठाकडे पाठवण्याचा निर्णय केला आहे त्यांच्यापुढे स्थगिती उचलण्याकरता जाता येत नाही, त्यांना तो अधिकार नाही। हे माहिती असताना त्यांच्यापुढेच अर्ज केला, 1 महिना वाट पाहिली, आणि मग लागण्याच्या 1 दिवस आधी यांनी स्टेटमेंट केलं की यांच्यापुढे आम्हाला मंजूर नाही। अरे मंजूर नाही का, त्यांना अधिकारच नाहीये। आणि आताही घटनापीठाच्या संदर्भात कुठेही सरकार गंभीर दिसत नाही, कुठलाही सरकारचा प्रयत्न दिसत नाही, केवळ वेळ काढू धोरण आहे। आणि दुर्दैवाने पुन्हा सांगतो, आम्ही तर ज्यावेळेस मराठा आरक्षणाचा कायदा केला त्या कायद्यात आम्ही ओबीसी आरक्षणाला कायदेशीर संरक्षण दिलंय। त्यामुळे या राज्यामध्ये ओबीसी आरक्षणाला राज्याच्या विधानसभेने त्या कायद्याच्या माध्यमातून पूर्णपणे संरक्षण दिलंय। अशा परिस्थितीत सत्ता पक्षातलेच काही नेते या बाजूने आणि त्या बाजूने जाणीवपूर्वक या ठिकाणी स्टेटमेंट्स देऊन मराठा समाज आणि ओबीसी समाजाला अमोरासमोर आणण्याचा प्रयत्न, ओबीसी समाजामध्ये घबराट तयार करण्याचा प्रयत्न, कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागूच शकत नाही, तो कोणी सहन देखील करणार नाही। पण सत्ता पक्षातनं हे होत आहे, याचा अर्थ नेमका काय आहे? आपल्या ज्या असफलता आहे, आपले जे फेलियर्स आहेत, हे लपवण्याकरता अशा प्रकारची नीती करणं हे योग्य नाही आहे। यातनं महाराष्ट्रात समाज एकमेकाच्या समोर येतात आणि महाराष्ट्रामध्ये त्यातनं अतिशय चुकीची अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खरं तर एकूणच विषय अनेक आहेत, पण मी त्या विषयांच्या संदर्भात फार काही बोलणार नाही। मला असं वाटतं 1 वर्षामध्ये हे सरकार सपशेल विफल झालेलं आहे, सपशेल अपयशी झालेलं आहे। कुठल्याही घटकाचं ते समाधान करू शकलेलं नाही। सरकारच्या 3 पक्षांमध्ये कुठलाही समन्वय नाही। विजेच्या प्रश्नावर जे घुमजाव या ठिकाणी केलं तर ऐतिहासिक घुमजाव आहे। आणि त्याहीपेक्षा मजेदार असं आहे, काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत अशोक चव्हाण म्हणतात नितीन राऊतांनी चर्चा केली नव्हती, बाळासाहेब थोरात म्हणतात चर्चा केली होती, मग कोणीतरी सांगतं की अजितदादांनी सांगितलं होतं, नितीन राऊतांनी सांगितलं, अजितदादांनी सांगितलं तर घोषणा करा। अजितदादा म्हणतात मला माहित नाही, आणि मुख्यमंत्री म्हणतात तुम्हाला जे निर्णय घ्यायचे ते तुम्ही घ्या, तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी, त्यामुळे तुम्ही जे निर्णय घ्यायचे ते तुम्ही घ्या। त्यामुळे एकूणच सरकारमध्ये समन्वय नाही आहे। आणि ज्या प्रकारे बदल्याचे दलाल आज फिरतायत आणि जी अवस्था आम्हाला पाहायला मिळते आहे, अशी तर महाराष्ट्रात पूर्वीच्या 15 वर्षाच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्येही नाही बघितली। इतकी वाईट अवस्था आज या ठिकाणी पाहायला मिळते, आणि बदल्यांच्या व्यतिरिक्त कुठलाच कारभार या सरकारमध्ये होताना दिसत नाही आहे। आणि म्हणून या 1 वर्षाच्या निमित्ताने अपयशी ठरलेल्या या सरकारला आणि त्याचे मुख्य जे आहे माननीय मुख्यमंत्री यांना मी एवढंच सांगेन की मुख्यमंत्र्यांसारखे वागा,
संयम हा तुमच्या बोलण्यात आणि कृतीत दोन्ही ठिकाणी दिसला पाहिजे. आणि पुन्हा एकदा सांगतो, हे जे 2 निर्णय आले आहेत, म्हणजे स्पष्ट सांगतो, आमची काही राष्ट्रपती राजवटीची मागणी बिलकुल नाही, पण कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी ब्रेकडाऊनचं या 2 निर्णयाशिवाय वेगळं उदाहरण काय हवं आहे? हे 2 निर्णयच कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी ब्रेकडाऊन आणि अब्यूज ऑफ पॉवर याचं ज्वलंत उदाहरण आहे. पण आम्ही एक सक्षम विरोधी पक्ष आहोत. विरोधी पक्षामध्ये आम्हाला जी भूमिका दिली आहे त्या भूमिकेचं आम्ही नीट पालन करू आणि महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय मिळवून देण्याकरता आम्ही निश्चितपणे या ठिकाणी आवश्यकता असेल तेव्हा रस्त्यावर उतरू. आमच्या कितीही तक्रारी माननीय मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान महोदयांकडे केल्या तरी देखील आम्ही जनतेला उत्तरदायी आहोत. त्यामुळे रस्त्यावर उतरावंच लागेल. तुमचा नाकर्तेपणा आहे म्हणून आम्हाला उतरावं लागतं. माझी आपल्याला विनंती आहे की पत्रकारांनी देखील पूर्ण माहिती घेऊन त्या ठिकाणी प्रश्न, म्हणजे माझा तुमच्यावर काही रोष नाही आहे, पण सरकारच्या वतीनं जे सांगितलं होतं ते सत्य नाही आहे. सरकारच्या वतीनं हे पत्र पाठवतात, पत्र नाही पाठवावं लागत, मेमोरँडम जावं लागतं आणि मेमोरँडम गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मदत मिळते. त्यामुळे इथे ज्या मंत्र्याच्या मनात येईल तो ते बोलतो आणि दुर्दैवाने तेच दाखवलं जातं. कोणी क्रॉस क्वेश्चन विचारत नाही, दाखवा तुमचं मेमोरँडम कितीचं गेलाय, ते कधी गेलाय, ते कसं तुम्ही पाठवलं, याबद्दल कधी कोणी विचारत नाही. केंद्र सरकार निश्चितपणे मदत करेल. आणि मी सांगितलं, मी यापूर्वी आकडेवारी दिली की काँग्रेस राष्ट्रवादीच्या UPAच्या काळामध्ये महाराष्ट्राला किती मदत मिळाली नॅचरल कॅलॅमिटीमध्ये आणि 5 वर्षात मोदी सरकारच्या काळात किती मिळाली याची आकडेवारीच मी दिली आहे. त्या काळाच्या दुप्पट आहे. आणि आताही जेव्हा जेव्हा महाराष्ट्र अडचणीत येईल, परंतु सगळं माहिती असताना केंद्र सरकार कशी मदत करते, केंद्र सरकार किती मदत, त्यावेळेस तर माननीय पवार साहेब होते ना त्या कमिटीमध्ये, तरी तेवढीच मदत मिळत होती. त्यावेळेस काय भरमसाठ मदत, आपण मागितली तेवढी मदत, 17,000 कोटी मागितले होते यांनी, 1,000 कोटी मिळाले नव्हते. म्हणून मला असं वाटतं की हा सगळा इतिहास, केंद्राची पद्धत, केंद्र सरकार निश्चितपणे या संदर्भात पूर्ण मदत करेल. ईडीचा जो प्रश्न आहे, ईडीच्या संदर्भात ईडी आपली कारवाई करतं, ती एजन्सी आहे, त्यांच्याकडे पुरावे आहेत, त्या पुराव्याच्या आधारावर ते कारवाई करतील. आणि पुरावे नसताना कारवाई केली तर जसं कोर्टाने इथे ठोकलं तसं तिथेही ठोकेल या ठिकाणी. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात कांगावा करण्याचं काही कारण नाही आहे. आणि घरच्यांच्या संदर्भात जो काही विषय मांडला जातो आहे, आम्ही कधीही कोणाच्या घरच्यांवर हल्ला करत नाही, आम्ही कधी टीका केली नाही, आम्ही संयम बाळगतो. आता जर त्याच्या संदर्भात बोलायचं झालं तर सर्वात मोठा विक्टिम तर मी आहे. माझ्या पत्नीच्या संदर्भात अधिकृत शिवसेनेचे नेते अधिकृत काय बोलतात, काय लिहितात, ट्विटरवर काय टाकतात, हे आपण सगळ्यांनी बघितलंय. पण मी कांगावा नाही करत त्याचा. मी राजकारणात आहे, मी उत्तराला उत्तर देईल. ते कितीही एकत्र आले तरी शेवटी जनतेला या ठिकाणी त्यांचं सरकार कसं चाललंय हे जनतेने बघितलेलं आहे. त्यामुळे राजकारणामध्ये 1 आणि 1 2च होतात असं नाही आहे. राजकारणात 1 आणि 1 0 देखील होतं, 1 आणि 1 11ही होतं. त्यामुळे हे किती एकत्रित आले, एक तर मनाने एकत्रित येऊ शकत नाही, यांचं पक्षाच्या अंतर्गतच एकत्रित येऊ शकत नाही. आता तुम्ही बघा, पुणे शिक्षक मतदारसंघ हा काँग्रेसकडे गेला, अख्खी राष्ट्रवादी जुन्या उमेदवाराच्या पाठीशी आहे.
तीच परिस्थिती इतर ठिकाणी देखील आहे. त्यामुळे हे अनैसर्गिक युती आहे, नैसर्गिक युती नाही आहे. त्यामुळे एकत्रित येऊ शकत नाही. पण आम्हाला एका गोष्टीचा आनंद आहे की भारतीय जनता पक्षाची दहशत यांच्या मनात आता इतकी तयार झाली की हे लोकल बॉडीच्या निवडणुका देखील एकत्रित लढण्याच्या गोष्टी करून राहिले. आमची शक्ती वाढते. दिनेश मैं हिंदी में वापस बोलूंगा, पूरा बोल देता हूँ. तुम्ही माझं वाक्य ऐकलं नाही. हा प्रश्नच विचारला नसता. मी म्हटलं राष्ट्रपती राजवट लावण्याची आमची मागणी नाही. मी ऑलरेडी सांगितलंय की दिस क्वालिफाईज अबाउट कॉन्स्टिट्यूशनल ब्रेकडाऊन अँड अब्यूज ऑफ पॉवर, पण आमची ती मागणी नाही. राहुल सर, वर्षभरात एकंदरीत सगळं महाविकास आघाडीचे काय निर्णय असतील बघितलं तर पवारांची भूमिका म्हणजे शरद पवारांची भूमिका काय कन्फ्युजिंग राहिली आहे. काही चांगलं होत असेल तर त्याचं क्रेडिट राष्ट्रवादीला कसं मिळेल किंवा पक्ष मानणी या सगळ्यावर. तर एकंदरीत ह्या वर्षभरात तुम्ही कसं बघताय या तिन्ही पक्षांमध्ये सर्वाधिक जास्त नुकसान जर कोणाचं झालं असेल तर तुम्ही कसं बघताय? नुकसान कोणाचं झालं हे त्यांनी ठरवायचं आहे. राजकीय पण सगळ्यात जास्त नुकसान या तीन पक्षाच्या कारभारामध्ये महाराष्ट्राचं झालंय, महाराष्ट्राच्या जनतेचं झालंय. आणि पवार साहेब हे अत्यंत मातब्बर नेते आहेत. या संपूर्ण तीन पक्षीय युतीचा उपयोग आपला पक्ष वाढवण्याकरता कसा करायचा हे त्यांना नीट माहिती आहे. त्यामुळे ते योग्य तो उपयोग करतायत. मला वाटतं सगळे प्रश्न झाले. एक फक्त हिंदी. कोण? सर, कोविड की जो आपने बात की तो आपने ऐसे कुछ सजेशन दिए थे कि गवर्नमेंट को कि एज अ रिस्पांसिबल ऑपोजिशन क्या आपने ऐसे सजेशन दिए थे कि आपने अलग क्या किया होता या फिर जैसे आपने बोला कि कोविड के टाइम पे पूरा ही फेल हो गया गवर्नमेंट, तो ऐसा क्या अलग कर सकते थे और आपने ऐसे क्या सजेशन दिए थे? देखिए, मैंने उस वक्त जो आवश्यक थे मैंने केवल कोविड के ऊपर 100 से ज़्यादा सजेशन दिए, पत्र दिए हैं 100 से ज़्यादा. जैसे जब रेट ऑफ इन्फेक्शन 19% था उस समय मैं लगातार ये कह रहा था कि इसका मतलब देयर इज़ नॉट इनफ टेस्टिंग, आप ज़्यादा टेस्टिंग कीजिए. ये मैं बार बार बता रहा था, लेकिन सरकार आंकड़ों से जूझ रही थी. ऐसे कई मेरे पत्र पब्लिक डोमेन में है, मैंने सारे ट्वीट किए हुए हैं, आप देख सकते हैं. इसीलिए मैंने कहा कि जो करना चाहिए वो सरकार ने नहीं किया. मध्यंतरी कृष्ण प्रकाशन जेव्हा एक उल्लेख झाला होता की मराठा महिला मुख्यमंत्री व्हायला आवडेल किंवा बघायला आवडेल असं उत्तर तुमच्याच पक्षाच्या एका नेत्यांनी केलं, तर आपण कसं बघताय? आमच्या पक्षाचे नेते आशिष शेलार हे पुस्तक प्रकाशनाच्या वेळेस जे बोलले ते कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलले हे त्यांनी दुसऱ्या दिवशी पुण्याच्या पत्रकार परिषदेमध्ये अतिशय स्पष्ट सांगितलेलं आहे. आमच्या पक्षात कोणाच्या मनात कन्फ्युजन नाही आहे, काळजी करू नका. देखिए, कुल मिलाकर दोनों मतलब सुप्रीम कोर्ट का जजमेंट और हाई कोर्ट का जजमेंट, ये दोनों हम देखें तो क्वालिफाई करता है एब्यूज ऑफ पावर और एक प्रकार से क्वालिफाई भी करता है कि कॉन्स्टिट्यूशनल मशीनरी का ब्रेकडाउन है. जिस प्रकार से दोनों जजमेंट्स में बात कही गई है, लेकिन बावजूद इसके हमारी ऐसी मांग नहीं है कि यहाँ पर राष्ट्रपति शासन लगाया जाए. मुख्यमंत्री ने जिस तरह से धमकियां दी है उसका आप विरोध करें. आपने कहा कि आपके परिवार को व्यक्तिगत तौर पर टारगेट किया जाए. अगर शिवसेना के नेता अगर किसी इसके स्तर पर जाते हैं तो क्या ये नीचे नेताओं को भी किसी परिवार के सदस्य को टारगेट करना चाहिए? दूसरा सवाल है, लव जिहाद का मुद्दा बीजेपी ने महाराष्ट्र में उठाया. उन्होंने कहा कि गोवंश हत्या को लेकर पूरे देश में लागू की जाए. क्या आप उसका समर्थन करते हैं? देखिए, पहली बात तो यह है कि भारतीय जनता पार्टी ये मानती है कि व्यक्तिगत रूप से किसी के भी परिवार को टारगेट नहीं किया जाना चाहिए. लेकिन परिवार से अगर कोई राजनीति में है
तो उसके ऊपर राजनीतिक प्रश्न तो उठाए जाएंगे, व्यक्तिगत प्रश्न नहीं उठाए जा सकते। लेकिन परिवार के जो लोग राजनीति में नहीं है, साधारणतः अगर वो कोई बहुत क्रिमिनल एक्ट करते तो अलग बात है, अदरवाइज उनको टारगेट करना ये बिल्कुल गलत है और ऐसा हमारे यहाँ कभी होता नहीं है। दूसरा, गो हत्या बंदी कानून ये जो महाराष्ट्र में हमने भी बनाया, देखिए डायरेक्टिव प्रिंसिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी में संविधान में ये कहा गया है कि राज्य गोहत्या का कानून बनाएंगे। ये राज्य की जिम्मेदारी है, जिन राज्यों को लगता है उन राज्यों ने उसको बनाया है। और मुझे आश्चर्य लगता है, देखिए परिस्थितियां कैसी बदली कि आजकल संजय राउत साहब कहते बिहार कानून बनाएगा तो महाराष्ट्र कानून बनाएगा, और मुख्यमंत्री जी कहते हैं कि बंगाल ने जो किया वो हम करेंगे। तब बिहार और बंगाल का फॉलो करना पड़ेगा महाराष्ट्र को, तो ये तो बड़ी महाराष्ट्र की शान बढ़ रही है भाई साहब। तर काल उद्धव ठाकरेंनी म्हणजे एकंदरीत वर्षभरातली शिवसेनेची बदलली भूमिका, जसं की लव जिहादचा कायदा युपीमध्ये होतोय, काल त्यांनी असं म्हटलं की भाजपचं हिंदुत्व आता बदललंय। एकंदरीत शिवसेनेची आतापर्यंतची भूमिका आणि या सगळ्या संदर्भात कसं बघताय? भाजपचं हिंदुत्व बदललेलं नाही, तुम्ही हिंदुत्व सोडलाय। आणि काय शब्द आहे हो, हिंदुत्व काय धोतर आहे का सोडण्याकरता? असं हिंदुत्वाबद्दल बोलू शकता? आणि मग हिंदुत्व जर धमन्यांमध्ये वाहतं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना रोज शिव्या देणारे आणि तुमच्या सत्तेत असताना या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विरुद्ध लिहून अतिशय खालच्या स्तरात त्यांच्याबद्दल लिखाण करणारे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसताय, हे तुमच्या धमन्यातलं हिंदुत्व। गुपकर सोबत जी काँग्रेस गेली त्या ठिकाणी काय त्यांचा अजेंडा आहे? चीनच्या मदतीने आम्ही पुन्हा एकदा भारतामध्ये 370 काश्मीरला लागू करू आणि भारताचा तिरंगा झेंडा लागू देणार नाही, काश्मीरचा झेंडा लागला पाहिजे, हा ज्यांचा अजेंडा आहे त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसताय। आम्हाला हिंदुत्व शिकवता, कसलं हिंदुत्व आहे तुमचं? हिंदुत्व तुम्ही सोडलाय। सर, इन फ्यूचर कभी ऑप्शन रहा या आप कभी ऐसा कुछ सोच सकते कि एनसीपी या शिवसेना के साथ सरकार बना सकते हैं? राजनीति में ऐसे ऑप्शंस पे विचार नहीं किया जाता। देखिए, इस सरकार को 1 साल पूरा हुआ और 1 साल की इस सरकार की उपलब्धि अगर कुछ होगी तो हमारी सरकार ने शुरू किए हुए कामों को स्टे देना। इसके सिवाय इस सरकार ने 1 साल में कोई काम नहीं किया। आज किसानों के ऊपर बहुत बड़ा संकट है। पूरे महाराष्ट्र में कहीं पर चक्रवात के कारण, कहीं पर असमय बारिश के कारण, कहीं पर बाढ़ के कारण किसानों की फसल पूरे तरीके से खत्म हो गई। जो मुख्यमंत्री जी कहते थे हमको मुख्यमंत्री बनाने का वचन दिया, वो वचन तो उनको याद रहा, लेकिन उन्होंने किसानों तक जाकर जो वचन दिया था कि आपको 50,000 रुपये और 25,000 रुपये हेक्टेरी हम मदद करेंगे, वो वचन मुख्यमंत्री भूल गए और किसानों को हाशिए पे छोड़ दिया गया। ये परिस्थिति 1 साल में महाराष्ट्र के हमको दिखाई पड़ती है। और एक अघोषित आपातकाल महाराष्ट्र में दिखाई पड़ता है। जिस प्रकार से कल 2 जजमेंट्स ये हमने देखे, सुप्रीम कोर्ट का जजमेंट अर्णब गोस्वामी के मामले में और हाई कोर्ट का जजमेंट कंगना रनावत के मामले में, भले ही हम भी इन दोनों व्यक्तियों के सारे स्टेटमेंट्स का समर्थन नहीं करते, लेकिन जिस प्रकार से लोकतंत्र को समाप्त करके इनको टारगेट किया गया, इसका समर्थन नहीं किया जा सकता। हम इसकी भर्त्सना करते हैं और सुप्रीम कोर्ट ने आईना दिखाया है सरकार को। जिस प्रकार से अर्णब गोस्वामी इनके केस में सुप्रीम कोर्ट कहता है चूंकि उन्होंने सरकार के विरोध में भूमिका ली इसलिए उनको टारगेट किया गया। और कुल अगर आप पूरा जजमेंट पढ़े तो मुझे लगता है इस सरकार को चुल्लू भर पानी में डूब मरना चाहिए। इस प्रकार से सरकार को और सरकार के कामों को, या जिस प्रकार से इसको हैंडल किया गया, इसके ऊपर टिप्पणी इसमें की गई है।
इतना ही नहीं, कंगना रनौत का जो घर तोड़ा गया उसके भी संदर्भ में बिल्कुल सिलसिलेवार हाईकोर्ट ने कैसे कैसे घटनाएं घटी और कैसे केवल कंगना ने सरकार के खिलाफ ट्वीट किए या भूमिका ली या वो बोली, इसके लिए उनका घर तोड़ा गया। घर तोड़ना कैसे इलीगल था, कैसे जानबूझकर उनको किसी कोर्ट में जाने का अवसर न मिले, इस प्रकार से इस घर को तोड़ा गया। ऐसी सारी चीजें सिलसिलेवार लिखी है। और साथ साथ शिवसेना के नेता श्री संजय राउत, इनके बारे में भी टिप्पणी इसमें की गई है कि एक सांसद होते हुए इस प्रकार का उनका व्यवहार अशोभनीय है। और महानगर पालिका ने जिस प्रकार से बिल्कुल विंडिक्टिव कार्रवाई की, उसके ऊपर भी इसमें बहुत कड़े शब्दों में प्रहार किया गया है। तो मुझे लगता है कि एक साल में इस सरकार का व्यवहार और बर्ताव, इसका कच्चा चिट्ठा या इसका एक जो हम कह सकते इसका एक किताब, केवल ये 2 जजमेंट से हमारे सामने आता है। और इतना ही नहीं, तो अलग अलग प्रेस के लोगों पर, मेरे पास तो लिस्ट है कितने पत्रकारों के ऊपर कार्रवाई की गई, इसकी लिस्ट मेरे पास है, कितने सोशल मीडिया एक्टिविस्ट के ऊपर कार्रवाई की गई। तो एक अघोषित आपातकाल, सरकार के खिलाफ बोलोगे तो जेल में जाना पड़ेगा। और मुझे ऐसा लगता है कि लोकतंत्र की हत्या एक प्रकार से इस सरकार के माध्यम से की गई। सबसे महत्वपूर्ण बात यह है कि 1 साल पूरा होने पर माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी ने एक सामना को इंटरव्यू दिया। हम ये अपेक्षा करते थे कि पिछले 1 सालों में हमारे सामने क्या चुनौतियां आई, उन चुनौतियों को हमने कैसे पूरा किया, 1 साल की हमारे अचीवमेंट क्या है और आने वाले 4 साल का हमारा रोड मैप क्या है, किस प्रकार से महाराष्ट्र को हम विकास की ओर ले जाना चाहते हैं। ऐसी सारी चीजें इस इंटरव्यू में वो बताएंगे। क्योंकि मैं भी मुख्यमंत्री था, मेरे पहले भी थे अलग अलग राज्यों के मुख्यमंत्री मैंने देखे, जब उनका 1 साल पूरा होता है या कोई भी साल पूरा होता है तो इस प्रकार से वो क्या किया ये बताते हैं और क्या करेंगे ये बताते हैं। परंतु हमारे मुख्यमंत्री जी का इंटरव्यू पहले से लेकर आखिर तक केवल धमकियां देने में समाप्त हो गया। वो केवल धमकियां दे रहे थे, विरोधकों को दे रहे थे, अन्य लोगों को दे रहे थे। मुझे बड़ा आश्चर्य लगता है, मुख्यमंत्री की कुर्सी पर जब आप बैठते हो तो आप जो शपथ लेते हो, शपथ में शब्द है अनुराग या द्वेष के बिना, ऐसा एक शब्द है। तो अनुराग या द्वेष के बिना हम सरकार को चलाएंगे, सभी को समान न्याय देंगे, इस शपथ को भूल गए। और एक भी डेवलपमेंट की बात पूरे इंटरव्यू में उनसे हमको देखने को नहीं मिली। जिस प्रकार का बयान, जिस प्रकार का वक्तव्य वो कर रहे हैं, मुझे ऐसा लगता है कि ये किसी भी मुख्यमंत्री को शोभा नहीं देता। हमारी अपेक्षा है, वो कहते हैं हम 5 साल सरकार चलाएंगे, जरूर चलाइए, अगर आपसे बनता है तो आप 5 साल चला लीजिए, पर गवर्नेंस तो दिखाइए। धमकियों के भरोसे थोड़ी स्टेट चलता है, धमकियों के भरोसे थोड़ी राज्य चलता है। तो गवर्नेंस के नाम पर 1 साल 0 है। और इसलिए मुझे ऐसा लगता है कि सरकार ने लोगों की अपेक्षाओं को भंग किया है, लोगों का विश्वासघात किया है। सर, आपकी पार्टी के कुछ नेता लगातार कह रहे हैं कि अगले 2 से 3 महीनों में महाराष्ट्र में बीजेपी की सरकार बन जाएगी। देखिए, उसके ऊपर मैं जवाब दे चुका हूँ। सर, आज संजय राउत ने एक बात पोस्ट करते हुए ये और विधि को पूछने के रूप में लिखा है, आप देखिए, मुझे ऐसा लगता है कि कुछ लोगों को सीख नहीं मिलती, क्योंकि देश के न्यायालय जब आपके व्यवहार के ऊपर कोई टिप्पणी करते हैं तो कम से कम उसमें से सीख लेनी चाहिए। पर कुछ लोग ऐसे ही होते हैं, वो सीख नहीं लेते हैं, तो उनसे क्या अपेक्षा करेंगे। शेवट कई सारी मुलाकातों का जिक्र है और सिलसिले में मुलाकातों में आपकी और शरद पवार जी की मुलाकात है, तो उस पर रेफरेंस। देखिए, मैंने उनकी किताब अभी पढ़ी नहीं है, उनकी किताब में जब पढ़ूंगा तो उसके ऊपर जरूर बोलूंगा। नाही, मला असं वाटतं की एक त्याची नॅशनल स्ट्रॅटेजी बनते आहे आणि त्या नॅशनल स्ट्रॅटेजीच्या अंतर्गत कुठले घटक पहिले, कुठले घटक नंतर,
असं एक त्याची जी स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजीप्रमाणे या ठिकाणी ती जी काही लसीकरण आहे ते होणार आहे. आपल्याला केवळ एवढंच लक्ष ठेवावं लागेल की अशा परिस्थितीमध्ये काही लोक अशा लसीचाही काळा बाजार करण्याचा प्रयत्न करतात, काही लोक आउट ऑफ द वे जाऊन ती मिळवण्याचा प्रयत्न करतात. सगळ्यांना लस मिळणार आहे, त्यामुळे अशा प्रकारची घटना कुठे होऊ नये. जो काही प्रोटोकॉल सरकारने ठरवला असेल, कदाचित पहिल्यांदा डॉक्टर्सचा ठरवला असेल किंवा जे काही हेल्थ वर्कर्सचा ठरवला असेल, त्या प्रोटोकॉलप्रमाणेच ती मिळावी. एक शेवट छोटासा कार्यक्रम. उस्मानाबाद जिल्ह्यातील ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका.